सुरुवात झाली. त्यांच्या शुभ हस्ते श्रीफळ अर्पण केलं गेलं, पुष्पहार अर्पण केला गेला. एक दिलदार व्यक्तिमत्व, सहकार्याची भावना असणारे, मदतीची भावना असणारे आणि एक उत्तम खेळाडू हे आहेत, ते चांगले फलंदाज आहेत, क्रिकेटची जाणकार, क्रिकेटची आवड असणारे हे व्यक्तिमत्व. आणि बघा, एका क्रिकेटपटूने क्रिकेटचा सन्मान केलेला आहे, स्पर्धेचा सन्मान केलेलं आहे आणि मुख्य असं उद्घाटन प्रसंग पार पडलेला आहे. आमचं प्रेम बघा, पद्मशाली समाजाचं प्रेम बघा, सर्व तरुणांचं प्रेम बघा आणि या कारिवली गावच्या सुपुत्राचा सन्मान केला जातोय. ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी आलिशान अशा मंडपची व्यवस्था करून दिली असे आमचे मित्र, या पद्मशाली समाजातील सर्व तरुणांचे मित्र संदीप पाटील आणि मेघनाथ पाटील, A1 जोडी असे त्यांना ओळखलं जातं. A1 जोडी असे त्यांना ओळखलं जातंय. संदीप पाटील आणि मेघनाथ पाटील यांनी या पूर्ण मंडपची व्यवस्था केलेली आहे पूर्ण स्पर्धेसाठी. त्यानंतर मित्रांनो, सर्वांनीच या स्पर्धेला जे काही सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं आम्ही आभार मानतोय. तर मित्रांनो, एकंदरीत 10 संघ या स्पर्धेमध्ये लढणार आहे. पहिलाच सामना खेळण्याचा बहुमान मिळतोय राजनंदन इंटरप्राइजेस कामतघर संघ आणि प्रतिस्पर्धी संघ असेल ओमकार पद्मानगर. बघा मित्रांनो, जर आपण स्पर्धा बघितली, ही आकर्षक अशी जर्सी आहे प्रत्येक संघाची. जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे ओमकार पद्मानगर, या संघाने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं पहिल्या सामन्यामध्ये. त्यांना माहीत आहे की पहिल्या सामन्यामध्ये अजूनही या खेळपट्टीचा या वर्षीचा अंदाज आलेला नाही आणि म्हणून त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजी दिलेली आहे. भलेही गेल्या वर्षी खेळले असाल तुम्ही, या मैदानावर सामने खेळत असाल, मात्र प्रत्येक स्पर्धा, प्रत्येक दिवस वेगळा असतो, त्याच्यावर तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागत असते. आणि आज नव्याने सुरुवात करणार आहे दोन्ही संघ, ओमकार पद्मानगर आणि राजनंदन इंटरप्राइजेस कामतघर. चांगलं असं नियोजन, आयोजन, संयोजन. पद्मशाली चषक 2026 वर्षाच्या सुरुवातीला कुठला संघ आपली बाजी मारेल, कुठला संघ नाव कोरेल या चषकावर आणि कोण सांगेल की आम्ही यावर्षी सर्वात इन फॉर्ममधला असलेले खेळाडू आहोत, तो संघ कुठला असेल कोणी सांगू शकणार नाही, कोणी भविष्यवाणी करू शकणार नाही. मात्र भविष्यवाणी आपल्याला समजेल शेवटच्या सत्रात. कोणता खेळाडू असेल ज्याला सलामीला पहिला चेंडू खेळण्याची संधी मिळेल, कुठला गोलंदाज असेल त्याला पहिला चेंडू या चषकाचा टाकण्याची संधी मिळेल, हे सुद्धा एक भाग्य असतं. सर्वांच्याच नशिबात असं भाग्य येत नसतं, मात्र ते भाग्य बघूया कुठल्या फलंदाजाला मिळतंय पहिला चेंडू खेळण्याचं. क्षेत्ररक्षण सजलंय. पॉवर प्लेचा पहिले षटक, 4 षटकांचा सामना. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 9 खेळाडू, 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि सजलंय क्षेत्ररक्षण. बघितलं आपण तर एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सजवलेला आहे. दुसरा जर आपण बघितला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफला मला तरी वाटते सजवलेलं आहे. 2 जे क्षेत्ररक्षक आहेत ते गोलंदाजांना आपल्या गोलंदाजीवर जिथे हवे आहेत त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. गोलंदाजीसाठी सज्ज गोलंदाज डावखुरे हाताचा चिन्ना. चिन्ना गोलंदाजी मार्गावर. स्ट्राइक साठी सज्ज ओम प्रकाश. नॉन करेनला राजेश. आणि 3, 2, 1 गो. स्टार्ट. पहिला चेंडू रिवर्स आणि पहिला चेंडूवर येईल हा षटकार. काय सुरुवात झाली आहे स्पर्धेची.
आमच्या सोबत आहेत गुणलेखक निलेश जी. 2 चेंडू निर्धाव 2 षटकार. काय गोलंदाज या चेंडूवर मनामध्ये काय असेल त्यांच्या, कसल्या रीतीने एक क्षेत्ररक्षक लावलेले आहे बघा स्विच साठी. जरी क्षेत्ररक्षक लावला तरी माझ्यावर फरक पडत नाही, कारण हा चेंडू जाईल. बघा त्या क्षेत्ररक्षकाने बरोबर तिथे क्षेत्ररक्षण केलेले. फरक जरी पडला नसेल तरी मात्र फायदा झालेला आहे संघाला, फायदा झालेला आहे कर्णधाराला, फायदा झालेला आहे गोलंदाजाला. याला म्हणतात क्षेत्ररक्षणामध्ये बदल करणं, योग्य बदल. स्विच हिट खेळतोय वारंवार फलंदाज आणि त्या अनुषंगाने एक क्षेत्ररक्षक आहे त्याला बरोबर डीप स्क्वेअर लेगला सजवलेला आहे. इथे मात्र पुन्हा एकदा एक तरफ कुहा दुसरी तरफ खाई. दोन्ही फलंदाज असे आहेत, दोन्ही फलंदाज मात्र इरादा करून आलेले आहेत, निश्चय करून आले की प्रत्येक चेंडूवर प्रहार करायचं. आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे 15. 2 षटकार, 1 दुहेरी, 1 एकेरी आणि 2 निर्धाव चेंडू. ओमकार पद्मानगर या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं नाणेफेक जिंकल्यानंतर. आणि त्यांचा निर्णय थोडासा अंगलट आल्यासारखा दिसते, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आला. या षटकात एकंदरीत 2 षटकार आले. गजा भाऊ अतिशय मेहनत घेतलेली आहे स्पर्धेसाठी. आणि बघा जेव्हा पंच तिथे थोडंसं पंचांची अनुपस्थित नाही तर स्वतः जाऊन लगेच पंच राहिले स्क्वेअर लेगला. म्हणजे जे तुम्ही मला काम द्याल ते मी अगदी चोख बजावेन. आपल्या समाजाची स्पर्धा आहे, आपली सर्वांची स्पर्धा आहे, सन्मानाची स्पर्धा आहे. नवीन गोलंदाज 6 नंबरची जर्सी परिधान केलेला तिरुमल्लेश. बघूया राईट ओव्हर द विकेटचा मारा. स्विच खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र एष्ट्या थोडेसे चुकलेले आहेत, मात्र एष्टी रक्षकाकडून चूक झाली. चेंडू जाईल नॉनस्टॉप सीमारेषेबाहेर. बाईकच्या स्वरूपात हा अवांतर चौकार. चेंडू जाईल नॉनस्टॉप सीमारेषेबाहेर. गोलंदाजाने तर चांगली गोलंदाजी केली होती, चांगला चेंडू हाताला होता. एष्टी रक्षकाकडून थोडीशी चूक झाली. अशाच चुका तुम्हाला नक्कीच महाग पडतील, कारण या चुकीने 4 धावा प्रतिस्पर्धी संघाला दिलेल्या आहेत. पुढे ससाट खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी नाहीये, संधी तिथे साधता आलेली नाहीये. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटचा मारा. फुलटा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अजूनही पहिल्या गड्याच्या प्रतीक्षेत आहे, ब्रेक थ्रू मिळत नाहीये. ओम प्रकाश आणि राजेश यांची चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप आतापर्यंत. धावसंख्या झालेली आहे ती 22. तुरुमल्लेश पहिल्या चेंडूवर अवांतर 4 धावा गेल्यानंतर कमबॅक करतोय, चांगली गोलंदाजी हाताळतोय. क्षेत्ररक्षकांकडून 7 मिळणं गरजेचं आहे. इथे मात्र क्लीन बॉल. मी विचार केला, मी मत मांडला आणि लगेच पहिला ब्रेक थ्रू मिळालेला आहे. पूर्ण यष्ट्या उघड्या ठेवल्या होत्या. असं म्हटलं जाते की तुम्ही जर दरवाजा उघडा ठेवला तर तुमच्या घरात चोरी होणारच. आणि पूर्ण यष्ट्या उघड्या ठेवून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाज तिरुमल्लेश यांनी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. इथे मात्र क्लीन बॉल. धन्यवाद प्रेक्षक वर्ग. दोन्ही चेंडू आमचे जे गेले होते ते त्यांनी परत आणून दिले. अशी आपल्या स्वयंसेवकांकडून गरज आहे सहकार्याची. नवीन फलंदाज भरभक्कम शरीर यष्टीचा, ज्यांना पोलार्ड म्हणून ओळखलं जातंय. नक्की पोलार्ड सारखी फलंदाजी होणं गरजेचं आहे त्यांच्याकडून. अनेक खेळाडूंना मित्रांनो आपण टोपण नावं देतो, अनेक खेळाडूंना आपण इतर खेळाडूंची नावं देतो, कारण त्या खेळाडूमध्ये तशी आपण त्यांना झलक पाहतो. आणि याच्यामध्ये पोलार्डची झलक त्यांच्या मित्रांनी बघितलेली आहे.
त्यांच्या चाहत्यांनी बघितल्या म्हणून त्यांना पोलार्ड असं नाव दिलंय. मात्र आम्हाला तुमची झलक पाहण्यासाठी तसं खेळ करण्याची गरज आहे. तुम्ही प्रेक्षकांना बघायचंय तुमच्याकडे पोलार्डची काय क्षमता आहे. इथे पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र तिरुमल्लेश यांची गोलंदाजीचा विचार केला तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी होते. आतापर्यंत जेवढे चेंडू त्यांनी टाकलेले आहेत अचूक टप्प्यावर, जर यष्टीरक्षकाकडून पहिल्या चेंडूवर चुकी झाली नसती तर त्यांच्या षटकाचं पृथ्थकरण अजून वेगळं झालं असतं. फुलटॉस चेंडू पोलार्डच्या अंदाजाने भिडकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाही आणि हा दुसरा हादरा. फुलटॉस चेंडू पोलार्डच्या अंदाजाने भिडकावून आल्या पावल्या माघारी परत खातंही उघडता आलं नाही, ज्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या संघाला. मित्रांनो, वन डाऊनच्या पोझिशनवर येणारा फलंदाज नेहमी संघातील सर्वात प्रमुख फलंदाज असतो. जसे विराट कोहली आपण बघितलं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू आहेत. स्टीव्ह स्मिथ, जो रूट असे खेळाडू वन डाऊनच्या पोझिशनवर नेहमी खेळत असतात आणि तो खेळाडू म्हणजे त्या संघाचा आधारस्तंभ असतो. साईने संघाला नाराज केलं. साईसाठी या स्पर्धेतील पहिला सामना निराशजनक ठरला. मात्र अजूनही त्यांचा मुख्य फलंदाज राजेश खेळपट्टीवर आहे. साथ देण्यासाठी आलेला आहे नवीन फलंदाज धनराज. दुसरं षटक समाप्त झालेलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 11च्या सरासरीने 22 लॉस ऑफ 2 विकेट. 2-2-2 धावफरकार आपण जर संख्या बघितली तर 2 विकेट, 2 षटक आणि डबल 2 22 धावा. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस चेंडू होता. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. राजू गोलंदाजी मार्गावर. कृष्णा आहे. पहिला चेंडू कृष्णा यांचा लोअर फुलटॉस होता. त्याला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. 2 फटक्यांना यश आलं आहे राजेशचे, म्हणून तेच वारंवार फटके खेळण्याचा आतापर्यंत चौथ्यांदा प्रयत्न केला आहे स्विच हिटचा. त्याच्यामध्ये 2 वेळा यश आलेलं आहे राजेश याला. फुलटॉस चेंडूला मात्र भिडकावून दिलंय. इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक तेथे आहेत आणि खराब क्षेत्ररक्षण चौकार जातोय राजेश याला. फुलटॉस
धावसंख्या 38, 38. तिसरे षटक मार्गस्थ. वारंवार आमचे चेंडू मात्र फलंदाजाने हरवण्याचा मनाशी चंग बांधलेला आहे. सामन्याला उशिरी होत आहे या षटकारांमुळे, कारण चेंडू शोधण्यामध्ये थोडा वेळ जात आहे. त्यानंतर वारंवार चेंडू सुद्धा बदलावे लागत आहे. म्हणजे एकंदरीत जरी संघाच्या दृष्टीने ही फलंदाजी हितकारक असली तरी आमच्या स्पर्धेच्या दृष्टीने थोडीशी अहितकारी आहे. धावसंख्या 38. चांगला खेळ दाखवलेला आहे राजेश यांनी. 4 षटकार आतापर्यंत या इनिंग मधून आलेले आहेत. जो आहे तो चेंडू घ्या, अवेलेबल चेंडू आहे तो घ्या. पहिला सामना आहे त्याच्यामुळे जुन्या चेंडूंचा इथे बंदोबस्त होणं कठीण आहे. घाई करा, चला आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत. पहिल्या सामन्यामध्ये जर एवढा वेळ गेला तर येणारे सामने आपल्याला 3 षटकांचे खेळवावे लागतील. म्हणून आपलं नुकसान आपणच करू नका. सहकार्य करा आपल्या पद्मशाली चषकाला. या चषकाच्या दृष्टीने पुन्हा एकदा कृष्णा. हो, चांगली गोलंदाजी पडल्यानंतर चेंडू थोडासा आउटस्विंग झालेला आहे. चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन केला होता. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या 38. शेवटचं षटक कुठल्या गोलंदाजावर येणार? शेवटचे षटक म्हणजे हे षटक खूप डोकोदुखीचे षटक असते, कारण जो मुख्य गोलंदाज असतो त्या गोलंदाजाला या षटकामध्ये रोखून ठेवलेलं असते, थांबवून ठेवलेलं असते. कारण हे षटक म्हणजे हाणामारीचे षटक. या षटकामध्ये एकंदरीत फलंदाज तुटून पडत असतात गोलंदाजांवर. आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करणं हे नक्कीच एक हिमतीचं काम असतं आणि ते काम करायचं आहे. 17 नंबरची जर्सी परिधान केलेला गोलंदाज वेदांत. इस ओवर की धुरा संभालने वेदांत को. पहले गेंद, उस गेंद को फुल टॉस थी तारामंडल में 6 रनों के लिए. आ- 11 खेळाडू मैदानामध्ये खेळतायत, क्षेत्ररक्षण करतायत. मात्र त्या 11 खेळाडूंपेक्षा जास्त टेन्शन आमच्या 12व्या खेळाडूला आहे. 12वे खेळाडू बिचारे खेळत नाही, मात्र जास्त टेन्शन घेऊन बसलेले असतात आमच्या शेजारी. आणि त्यांनी आम्हाला सांगितले की आमच्या संघामध्ये सुद्धा चांगले फलंदाज आहेत, प्रतिकार आम्ही करू शकतो, धावा बनण्याचा चान्स आहे. मात्र या षटकाराने धावसंख्या 44. बघूया, एक तरफ कुवा दुसरी तरफ खाई. दोन्ही फलंदाज तितकेच बलशाली. आणि पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. या चेंडूलाही माफी नाही. चेंडू जाईल 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 सीमारेषेबाहेर. षटकार. साठी आम्ही जाळी लावलेली आहे, नेट लावलेले आहे, मात्र त्या नेटच्या सुद्धा वरून षटकार मारत आहेत. एवढी धुवाधार फलंदाजी पाहायला मिळते राजेश आणि त्याचा जोडीदार धनंजय यांच्याकडून, धनराज याच्याकडून. उजव्या बाहेरील चेंडू. षटकारांचे हॅट्रिक साधण्याचा चान्स होता धनराजकडे, मात्र सोडून दिलेला आहे चेंडू. कसोटी क्रिकेटच्या अंदाजाने राऊंड द विकेट. त्यानंतर इथे ओव्हर द विकेट. आता वेदांत. इथे मात्र हेलिकॉप्टर उडावलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
आता मात्र प्रश्नचिन्ह इथे मात्र पडलेले हेलिकॉप्टर आहे उडवलाय. गोलंदाजावर, चेंडू जाईल त्यांच्या सीमारेषेबाहेर. कर्णधारावर, एसटी रक्षकावर वारंवार सल्ले दिले जात आहेत. कारण या षटकामध्ये एकंदरीत षटकार आलेले आहेत 3, 4 चेंडू आणि 18 धावा खर्ची घातल्या आहेत वेदांतने. बघूया काय वेदांच्या मनात आहे, कुठला चेंडू हाताला जाईल. फुलटा चेंडू होता, लोअर फुलटा, स्वतः गोलंदाज त्याच्या खाली पोचेल का नाही. प्रयत्न चांगला होता. स्ट्राईक पुन्हा एकदा राहील धनराजकडे. संधी होती राजेश याला पहिलं अर्धशतक साजरं करण्याची, मात्र तेवढे चेंडू षटकात ते शेवटच्या त्यांना खेळायची संधी मिळाली नाही. मला तर असं वाटलेलं आहे की अर्धशतकाकडे वाटचाल करेल का राजेश, मात्र त्याचं काम फत्ते केलंय धनराजने. वेदांत धनराजसाठी इथे मात्र लोअर फुलटॉस चेंडू अपील केला होता, मात्र इथून स्पष्ट दिसतंय आपल्याला की उजव्याच्या बाहेरील चेंडू होता, ऑफ स्टंपवर चेंडू होता आणि त्या अनुषंगाने इथे कुठल्याही प्रकारे धोका नाही फलंदाजाला. षटक संपलेलं आहे. पहिली इनिंगची समाप्ती, 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 60 धावा कराव्या लागतील 15च्या सरासरीने. तर जाऊया आपण मधुर अशा डीजे संगीतकडे. होणार आहे 2 संघांमध्ये. ज्या संघाचं नाव आहे जय भवानी कामतघर आणि विक्ट्री 11. जय भवानी कामतघर आणि विक्ट्री 11. चला आपण जाऊया टॉस बॉक्सकडे. जय भवानी कामतघर संघ आणि विक्ट्री 11 दोन्ही संघाचे कर्णधार. तर सन्माननीय महेशजी कोरा पाटील आणि नरेश कॅरमकोंडा या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की चला आपण नाणेफेक करून घेऊया. निलेशजी आपण या, चला. नक्की ज्यांच्या नावाने हे टॉस बॉक्स आहे बघा, निलेश चुम्मा युवा नेता, युवा तडफदार नेते, या आपल्या हस्ते आपण नाणेफेक करून घेऊया. ज्यांच्या नावाने हे टॉस बॉक्स आहे निलेशजी तुम्हा आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. या दोन्ही संघाचे खेळाडू कर्णधार, या दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. जय भवानी संघ आणि प्रतिस्पर्धी संघ विक्ट्री 11. चला पाहुणे जोडलेले आहेत ज्यांच्या नावाने हे टॉस बॉक्स आहे. निलेशजी तुम्हा युवा नेता, त्यानंतर दोन्ही मान्यवर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. हे एका बाजूला विक्ट्री 11, दुसऱ्या बाजूला जय भवानी. तर कोण म्हणेल? हेड असा कॉल आहे आणि बघूया टेल. तर पाहुण्यांना विनंती असेल की आपण दोन्ही संघाच्या कर्णधारांना बेस्ट ऑफ लक द्यायचं आहे आणि आपण आसनस्थ व्हायचं आहे. जय भवानी संघ आपण नाणेफेक जिंकलेले आहे. प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मी एक प्रश्न विचारेन आपल्याला की ही स्पर्धा पाहताना पद्मशाली चषक आणि इथले हे मैदान घरातून येताना किंवा इथे आल्यानंतर काय फील झालं? खूप चांगला फील झालेला आहे. एकदम चांगला ऑर्गनाईज केलेला आहे. दरवेळेस ईश्वरांनाचा टुर्नामेंट एकदम चांगलाच असतो आणि आम्ही खेळण्यासाठी उत्सुक असतो. नक्कीच अगदी चांगलं सांगितलं आपण. खेळण्यासाठी आनंदी असं उत्सुक असतात, सर्वच तरुण इथे उत्सुक असतात. तर आपण बोलूया, आपण नाणेफेक हरलेले आहात, जिंकले असते तर काय निर्णय असता? फिल्डिंग केलं असतं. फिल्डिंग केलं असतं. आणि तुमच्या संघामध्ये असे कुठले जे खेळाडू असतील ते फोकसला असतील? राजू आहे, पोट्टी आहे
आणि एक मी आहे स्वतः, अजून एक आहे यमन. तर आपण दोन्ही संघ आज प्रतिस्पर्धी आहात दुसऱ्या सामन्यात. याआधी कधी एकंदरीत एकमेकांसमोर लढत झालेली आहे? हो हो, मागचा वेळच. पण ते आम्ही रिवेंज घेऊ यांच्यासमोर. तेच प्रयत्न राहणार आहे ठीक आहे, दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल आणि चांगलं प्रदर्शन दोन्ही संघाकडून व्हावा अशी आपण अपेक्षा करूया. जय भवानी या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तर जाऊया आपण त्याचे समालोचन कक्षामध्ये चालू सामन्याकडे. एक सामना चांगला रंगलाय, बघूया 60 धावांचं आव्हान कशा रीतीने पार पाडलं जाते. तर 15ची सरासरी, 60 धावांचं आव्हान. बघूया तोडीस तोड उत्तर देत आहेत का संघ. नितीन आणि राजू आणि नितीन तर आलेले आहेत सलामीला. मात्र स्ट्राईक कोणाकडे राहील आणि नॉन स्ट्रायकरला कोण राहील. तर गोलंदाजीसाठी मात्र ज्यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला तो खेळाडू राजेश. गोलंदाजीसाठी स्ट्राईकसाठी नितीन, नॉन स्ट्रायकरला राजू. नितीन याच्यामध्ये ती क्षमता आहे, त्याच्या देह यष्टीवरून आपल्याला समजते की चांगला एक हार्ड हिटर फलंदाज आहे नितीन, आणि त्याच्यामध्ये ती नक्कीच क्षमता आहे की 60 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल आणि करणं गरजेचं आहे. प्रयत्न होणं गरजेचं आहे मित्रांनो. जिद्द सोडू नये. जो आपल्या समोर आव्हान आहे, संघर्ष आहे, त्या संघर्षाचा सामना करणे आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणे, त्याला जीवन म्हणतात. क्रिकेट आपल्याला खूप काही शिकवतो. इथे पॉवर प्लेचं पहिलंच षटक, जशाच तसे उत्तर दिलेले आहे. जरी तुम्ही चौकार इथे नाही झालेला आहे. असं वाटलं होतं की खूप गॅप आहे तिथे. प्रतिस्पर्धी संघाने षटकाराने सुरुवात केली होती, ती दुहेरी धावाने सुरुवात झालेली आहे. 2 धावाने संघाचं खाते उघड केले. स्वतः नितीन खाते उघड करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि या स्पर्धेतील पहिला पायचीतचा गडी आपल्याला पाहायला मिळाला. विक्रम नाईक सरांनी बाद ठरवलेला आहे फलंदाजाला. पहिला गडी स्वस्तात बाद झाला नितीन, आणि त्यानंतर संघावर मात्र आता डोक्याचं सावट आलेलं आहे. सलामीवर स्वस्तात बाद झाल्यानंतर दडपण वाढलेलं आहे, दबाव वाढलेला आहे. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. पहिला सामना मात्र बघा पूर्ण हुकूमत पेश करतोय राजनंदन इंटरप्राइजेस संघ. ज्या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे तो संघ चाचपडत खेळतोय. निर्णय चुकला मला तरी वाटते कर्णधाराचा गोलंदाजी घेण्याचा.
फुलटॉस चेंडू होता, पायावर आदळतोय दुसरा या षटकातील पायचीतचा बळी. दोन धावांवर दोन गडी बाद. 2 बाद 2. राजेश 36 धावांची इनिंग खेळल्यानंतर चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात. 30 धावांची इनिंग खेळलो. इथे मात्र चेंडू फरार झालाय. 4 धावांसाठी चौकार. हॅलो. 15ची सरासरी होती. 10 धावा झालेले आहेत. तब्बलकार अजूनही प्रयत्न मात्र सोडायचे नाहीत. अजूनही जिंकण्याची संधी तुमच्याकडे आहे. 18 चेंडू 50 धावांची आवश्यकता. काही घडू शकतोय. बघा प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर 2 षटकामध्ये फक्त 22 धावा होत्या. त्यानंतर एकंदरीत 59 धावांपर्यंत मजल गेली. आपल्या संघामध्ये तसे फलंदाज आहेत. होऊ शकते, अशक्य असं काही नाही. गोलंदाजीसाठी तयार ओमप्रकाश. खराब चेंडू. डाव्याच्या बाहेर फुलटॉस चेंडू होता. या चेंडूवर मात्र आमंत्रण दिलं होतं फलंदाजाला फटकेबाजी करण्याची. एक खराब चेंडू आपल्या हातातून निसटला असं फलंदाजाला वाटलं असेल. या चेंडूवर मोठा फटका खेळण्याची संधी दिली होती गोलंदाजाने आणि तो चेंडू वाया घालवला. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू. डाव्याच्या बाहेरील चेंडू. धावसंख्या 12. 15ची सरासरी आहे. 15च्या सरासरीपर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे. राऊंड द विकेट. त्यानंतर आता ओव्हर द विकेट येतोय गोलंदाज. स्ट्राईक साठी सज्ज फलंदाज राजू. बघूया काय फलंदाजाच्या मनात आहे. 2 अवांतर धावा वाईटच्या स्वरूपात. या चेंडूवर कुठे फटकेबाजी केली जाईल. आता मात्र अगदी दिशेवर चेंडू होता. फलंदाजाने मनामध्ये निश्चयच केलेला आहे की आपण डाव्या यष्टीला खेळायचं. चेंडू पाहत नाही, काही नाही, आधीच मनामध्ये निश्चय केलेला आहे. मित्रांनो, तुम्ही आल्या चेंडूला जशा रीतीने फटकेबाजी कराल तेव्हाच तुम्ही यशस्वी व्हाल.
सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा अशा खेळाडूंकडे जी क्षमता होती एकाच चेंडूवर अनेक प्रकारचे फटके खेळण्याची. डाव्या शीच्या बाहेर चेंडू, या षटकातील तिसरा अवांतर. एक चेंडू टाकून झाले मात्र अवांतरच्या स्वरूपात 3 धावा आलेल्या आहेत वाईटच्या स्वरूपात. ओमप्रकाशने पूर्ण संधी दिलेली आहे कमबॅक करण्याची फलंदाजांना, मात्र फलंदाजांना त्याचा फायदा उचलता येत नाही. अशा जर योग्य टप्पेवर दिशेवर गोलंदाजी ठेवली ओमप्रकाश यांनी तर नक्कीच त्यांची गोलंदाजी चांगल्या पद्धतीची आहे. नाईक सर, विक्रम नाईक सर खून करतायत की लेग बायच्या स्वरूपात ही अवांतर धावा आहे. म्हणजे या षटकामध्ये आतापर्यंत जेवढ्या धावा आलेल्या आहेत तेवढ्या अवांतरच्या स्वरूपात. ओमप्रकाश पुन्हा एकदा, इथे मात्र शॉट फसलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. प्रमोद याच्या बॅटमध्ये 2 धावा आलेल्या आहेत. 2 फलंदाज बाद झाले. नितीन बाद झाला 2 धावांवर. त्यानंतर माघारी परतला विजय, ज्याने एकही धाव दिले नाही, एकही धाव केली नाही, एक धावेचे योगदान दिलं नव्हतं. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बघितलं नव्हतं, ओळख नव्हती, पारख नव्हती, मात्र शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, यशस्वी झालेला नाही. मात्र अवांतरच्या स्वरूपात, लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. एकही चेंडू अजूनपर्यंत चांगल्या पद्धतीने बॅटवर घेता आले नाही. एक दुहेरी धाव प्रमोदने घेतलेली असेल मात्र बाकी सर्व अवांतर धावा आहेत. खराब चेंडू, दिशा दिलेली आहे, क्षेत्ररक्षक आहे. या षटकामध्ये गोलंदाजाने पूर्ण प्रयत्न करून दिले होते फलंदाजांना खराब चेंडू टाकून धावा वाढवण्यासाठी, मात्र त्याचा फायदा उचलता आला नाही. कदाचित या गोलंदाजाची ते वैशिष्ट्य असेल की तुम्हाला वाटत की ते चेंडू मारण्यासाठी योग्य आहेत, मात्र ते फसवे चेंडू आहेत. ओमप्रकाशचे धावसंख्या 20. आता मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे बघा, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक नसता तर हा चौकार गेला असता. फलंदाज पुन्हा नाराज आहेत आणि षटक संपलेलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर आहेत त्या 21. जर विचार केला प्रतिस्पर्धी संघाचा तर 2 षटकामध्ये 22 धावा होत्या 2 गड्यांच्या मोबदल्यात, आणि इथे 2 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा आहेत. स्थिती सेम आहे. मात्र त्यानंतर जे वादळ आलं होतं राजेशच्या रूपाचं, धनराजच्या रूपाचं, ते वादळ येणं गरजेचं आहे या खेळपट्टीवर. मात्र तसा फलंदाज आहे का? 12व्या खेळाडूला विचारतोय, तुमच्या संघामध्ये तसा खेळाडू आहे? कोण? राजू, प्रमोद हे आहेत, त्यांच्याकडे क्षमता आहे, मात्र त्यांनी हवी तशी फलंदाजी केलेली नाहीये. अजून राकेश यायचं बाकी आहे, राकेशचं पदार्पण व्हायचं बाकी आहे. मात्र चेंडू शेष राहिला आहे 12 आणि धावा करायच्या आहेत तुम्हाला 39. नीड 39 × 12 डिलिव्हरी. 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता होतील की नाही बघूया काय घडेल. ज्यांनी षटकारांची मात्र इथे आतषबाजी केली होती तोच खेळाडू गोलंदाजीच्या स्वरूपात येतोय धनराज. दोघांचंही चांगलं प्रदर्शन झालेलं आहे, सांघिक अष्टपैलू कामगिरी झालेली आहे इथे राजेश आणि धनराजची. इथे गोलंदाजी मार्गावर बघूया. फुलटॉस चेंडू प्रमोद, बाद होणाऱ्या संघाला मात्र घरचा रस्ता पाहावा लागेल, तिकीट काढावी लागतील, रिक्षा पकडावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बघा. प्रतिस्पर्धी संघाने एकंदरीत षटकार लावले 7, या संघाचा अजूनही एकही षटकार नाही.
हाच फरक आहे या सामन्या एकतर्फी अवस्थेकडे झुकण्याचा. 7 षटकार लावलेले आहेत प्रतिस्पर्धी संघाने, आपण 4 तरी मारणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्ही त्या यशापर्यंत त्या टार्गेटपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आहे असं समजेल. मात्र जर तुम्हाला षटकार चौकारच आले नाही तर तुलना होणार नाही. चांगली गोलंदाजी आहे या संघाची, फलंदाजी तर चांगली आहेच, गोलंदाजीवर अशा प्रकारे प्रतिकार केला जातोय की कुठल्याही प्रकारे त्यांना मोठं फटके खेळण्याची संधी दिली जात नाही. म्हणजे हा संघ या स्पर्धेतील संभाव्य विजेता संघ आहे असं म्हटलं तरी हरकत नाहीये. याच्यापेक्षा अनेक संघ आहेत तगडे, मात्र हा संघ मजबूत आहे. औपचारिकता म्हणून गोलंदाजी करू नका, आपण खेळाडू आहात, खेळाडू सारखी तुमच्या क्षमतेसारखीच गोलंदाजी किंवा फलंदाजी करा. तुमचा एक विकेट ही तुम्हाला अंतिम क्षणी मॅन ऑफ द सिरीज देण्यासाठी खूप बहुमूल्य ठरू शकतो, तेव्हा तुम्हाला त्या विकेटची किंमत कळेल. म्हणून सामना हातात आला आहे म्हणून कशाही प्रकारे आपण खेळ करायचा किंवा कशीही गोलंदाजी करायची हे मनात विचार नसावे मित्रांनो. मात्र तसं धनराज करून दिसत नाही. धनराज बघा किती मेहनत घेतोय, फलंदाजीमध्ये मेहनत घेतली, गोलंदाजीमध्येही चांगली मेहनत घेतोय. आम्हालाही प्रश्न पडेल या सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण. बघा चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगले षटक आतलेले. आता मात्र अशक्यप्राय अशा धावा राहिलेल्या आहेत. चेंडू उरलेले आहेत 6 आणि धावा करायच्या आहेत 33. 27 झालेले आहेत, 33 करायचे आहेत. छह गेंद 33 रनों की जरूरत, जो कि नामुमकिन है. मुमकिन है हर गेंद पर 6 रन लगाना पड़ेगा. प्रत्येक चेंडूवर षटकार आणि एका चेंडूवर तिहेरी धाव, तेव्हा तुम्ही या लक्ष्यापर्यंत पोचाल. मात्र 18 चेंडूपर्यंत एकही अजूनपर्यंत षटकार आलेला नाहीये. नवीन फलंदाज नितीन ज्युनियर. नाही शेवटच्या, हो काय गोलंदाजी आहे बघा. उजव्या हाताचा हा गोलंदाज मात्र पडल्यानंतर चेंडू आउट स्विंग करतोय. शॉर्ट ऑफ द डे म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. मात्र खूप उशीर झालेला आहे. चौकार अतिशय प्रेक्षणीय मारलेला आहे इनफिल्डच्या वरून, मात्र खूप उशीर झालेला आहे. आता फक्त शेवटी चांगला खेळ करून शेवट गोड करायचा आहे, कारण हा सामना एकतर्फी अवस्थेकडे झुकलेला आहे. शॉर्ट ऑफ द कमावण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. डे मात्र स्वतःची फलंदाजी आनंद लुटायचा. इथे बघा पहिला षटकार येईल का इनिंग मधला. नाही नाहीये, शेवटपर्यंत संधी दिली जात नाही फटकेबाजी करण्याची. म्हणजे हा संघ सांगतोय, मात्र राजनंदन स्वतःची फलंदाजी एंटरप्राइजेस आनंद कामतगर संघ लुटायचा. सांगतोय इथे की बघा, आम्ही या स्पर्धेत पहिला दावेदार षटकार आहोत येईल का इनिंग मधला. आणि आमचा खेळ या स्पर्धेत सर्वोत्तम होईल. नाही नाहीये, शेवट राकेश आलेले आहेत. आनंद आहे, राकेशला फलंदाजी मिळालेली आहे. हो, हे कोणचा शॉट आहे. झाडू
आनंद लुटला जातोय. शेवटी काहीतरी चित्रविचित्र पद्धतीने आपण खेळ करूया आणि सर्वांच्या नजरा खेचून घेऊया. आणि त्या अनुषंगाने हा फटका एक विचित्र फटका खेळला गेला फलंदाजाकडून. एक धाव फक्त स्ट्राईक रोटेट झालेली आहे. लक्ष्मण, मोठा फटका आता येईल का? नाहीये. बघा शेवटी हा कितवा गडी बाद आहे? चौथा गडी बाद झालेला आहे. पाचवा गडी बाद झालेला आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. ओमकार पद्मानगर, हार्ड लक. डीजे केलं, सांघिक कामगिरी केली. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर धनराज आणि राजेश यांचा खेळ अतिशय उत्तम झाला. मात्र या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अर्थातच ज्यांच्या बॅट मधून 30 धावा आणि 2 विकेट, राजेश. महेशजी यांच्या शुभ हस्ते आपण ते बक्षीस देऊया जे आमच्यासाठी प्रदान केलेलं आहे. नरेश अँड सुरेश खैराम कोंडा यांच्याकडूनच हे बक्षीस आहे आणि ते इथे स्वतः उपस्थित आहेत. आणि त्यांच्याच शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस देऊया, पारितोषिक देऊया. या राजेश आपण. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ हे बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. कैलासवासी चिन्नराजम कॅरमकोंडा यांच्या स्मरणार्थ नरेश आणि सुरेश बंधू यांच्याकडून हे बक्षीस देण्यात आलेलं आहे. खूप चांगली फलंदाजी केली राजेश आपण. सर्वांच्या नक्कीच नजरा वेधल्या, मन जिंकली. 30 धावांची एक आक्रमक विस्फोटक खेळी आणि 2 विकेट. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुरेश